आजच्या या युगामध्ये कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही. जी पाहिजे ती आपल्याला फास्ट आणि जेवढ्या जलद गतीने पॉसिबल होते हे या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळेलच. त्या अगोदर भोगीच्या अगोदरच्या सायंकाळी आम्ही सुगडे घेण्यासाठी आलो होतो मार्केटमध्ये. ते घेतले आणि त्यानंतर लेकरांसाठी खेळणे घेतले. उरूस आता संपत आलेला आहे त्यामुळं मग तेही घेऊन आलो. लगेच भोगीच्या दिवशी सकाळी भोगीच्या भाजीसाठी एवढं सारं साहित्य काढलं आणि त्यानंतर लगेच छान अशी भाजी केली. आपण ह्या दिवशी पूर्ण प्रकारे आपण सर्व साहित्य मिक्स करतो आणि ती भाजी एवढी टेस्टी बनते की खायला पण छान लागते आणि त्यासोबत बाजरीची भाकरी असते त्यामुळं मग ती त्यापेक्षाही जास्त चवदार लागते. त्यानंतर लगेच तिळाचे लाडू आजच बनवायचे होते त्यामुळे मग शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि तीळ फटकून घेतले, स्वच्छ करून घेतले. सर्व काही स्वच्छ करून झाल्याच्या नंतर तीळही भाजून घेतले. तीळ भाजून घेतल्याच्या नंतर तीळ आणि गूळ मिक्स करून घेतला, गरम वगैरे केला आणि त्यानंतर लगेच त्याचे आपल्याला लाडू बनवायचे होते. लाडू साच्याने काही बनवले आणि मोल्डने बाकीचे बनवले होते. हे मोल्ड चॉकलेटसाठी होते परंतु मग म्हटलं चला आता ह्याचा चॉकलेट तर नाही बनवण्यात आला त्यामुळं मग म्हटलं चला मुलांसाठी काहीतरी इंटरेस्टिंग म्हणून हे लाडू या मोल्डमध्ये यावेळेस मी बनवलेले आहेत. त्यानंतर लगेचच मी बनवले म्हणून घरातील सर्वांनाच बनवायचे होते त्यामुळे सर्वांनीच बनवून बघितले आणि मोल्डद्वारे यावर्षीचे आम्ही लाडू बनवलेले आहेत. लाडू बनवून घेतले आणि लाडू बनवून झाल्याच्या नंतर लगेचच मार्केटमधून खरेदी केली होती. ती म्हणजे यावर्षीसाठी कोण आणले होते बायकांना देण्यासाठी आणि त्यानंतर प्रांशूसाठी 2 ड्रेसही आणले होते आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा गजराही लगेचच आपल्याला उद्या मकर संक्रांतीसाठी लागणार आहे त्यामुळे आजच घेऊन आलो होतो. आणि सगळ्यात म्हणजे जलद गतीने होणारे काम म्हणजे ही मेहंदी आहे. लावली आणि लगेचच ह्याला वॉश केलं. वॉश केल्याच्या नंतर लगेचच बघा 2 मिनिटामध्ये मेहंदीला कलरही आलेला आहे.